माय बाप हो, आपण म्हणतो की शायरी एक परिवर्तन आहे. शायरी परिवर्तनाचं साधन आहे. मी काय आलतू फालतू विचारलं का? नाही नाही नाही, मी काय आलतू फालतू विचारलं का? नाही ना. मी एवढा सुंदर प्रश्न विचारला नाही ना की बैल सिंह घोडाच का? बैल आणि सिंह आणि घोडा हे तीनच का? दुसरे प्राणी ठेवता आले असते त्याला बरोबर की नाही? मग नाही तर काय. पण बैल सिंह घोडाच का ठेवण्यात आला? हा शाहीर साहेब, बैल सिंह घोडाच का ठेवण्यात आला? नाही. आणि तुम्हाला मी एक विचारलं काय की जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला, जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्याने आपल्या भारत देशाला सर्वात प्रथम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद मिळाले. सर्वात प्रथम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद मिळाले तर त्यांनी शपथ कुणाच्या हाताने घेतली आणि कुणाच्या मताने घेतली? काय सांगत आहे तुम्ही? हे राजगोपालचारी कुठून आला? हा राजगोपालचारी कुठून आला? सोबत घेऊन आले का तुम्ही समुद्रपूरवरून? नाही नाही, समुद्रपूरवरून सोबत घेऊन आले का? ओ तुर्रे के शाही, जब मैं
भाऊ माझ्या शायरीला किती वर्ष झाले याच्याशी तुला काय करायचं आहे नाही ना. हा तुम्ही 30-35 वर्षाचा तरी तुमचा अनुभव शायरीचा असेल विचार करा तर तो तुमचा अभ्यास कसा पाहिजे माझ्या शायरीचं काय करता किती वर्ष झाले माझ्या शायरीचं काय करता की मला किती वर्ष झाले पण तुमचा 35-40 वर्षाचा अनुभव शायरीचा आहे बाई, तुमचे कोठे गेले कुठे गेले ना हा? कुठे गेले वा 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 एवढ्या वर्षामध्ये मग एवढाच अनुभव आला का हो ना अहो ही जिती जाती गोष्ट आहे जिती जाती गोष्ट सगळ्याच्या नजरेतली गोष्ट आहे काय तर परिवर्तनामध्ये ही गोष्टी आमच्या मुलाबाळाला माहीत झालं पाहिजे की नाही महापुरुषांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले की नाही काहीच आहे आज आमची 3 वर्षाची मुलगी सुद्धा सुरक्षित नाही आहे विचार करा बरोबर आहे आज आमची 3 वर्षाची चिमुकली काय समजते तिला काहीच समजत नाही पण आज 3 वर्षाची जर चिमुकली जर सुरक्षित नाही आहे तर आमच्या सारख्याची काय केवळ काय केलं बरोबर आहे ते. काय केला काय तर? म्हणून घराघरामध्ये महापुरुषांचे विचार जाणं गरजेचं आहे खरी गोष्ट आहे इसलिए मेरा कहना है मेरे भाइयों छोटा हो या बड़ा मुंह हो अरे लहान मुलगा असेल तुम्ही मोबाईल देता पण तुमचा मोबाईल 10व्या वर्गापासून तुमचा मोबाईल मुलगा वापरत आहे तर त्या मोबाईल मधून तो कोणतं शिक्षण घेत आहे हे तुम्ही बारकाईने आपल्या मुलाकडे लक्ष देण्याची गरज आलेली आहे कारण माझी शाहिरी परिवर्तनशील आहे महापुरुषांच्या विचारावर माझी शाहिरी आहे मग नाही ते काय आपलं जर चंद्रावर गेलं आणि आता जर आपण उंदरावर राहून याच्यामध्ये काही अर्थ नाही नाही. म्हणून परिवर्तनाची शाहिरी करा आपल्या मुलांना चांगले विचार सांगा की जेणेकरून मोठा जरी मुलगा असेल तर बहीण म्हणून ते आपल्या दुसऱ्या मुलीची इज्जत करेल खरी गोष्ट आहे नाही तर काय अर्थ आहे बरोबर आहे नाही तर काय अर्थ आहे आमच्या या जीवनाला अरे दुसऱ्याची मुलगी काय ना आपली मुलगी काय ध्यानात घ्या खरी गोष्ट म्हणून शाळेचा मी तुम्हाला म्हणत नाही आहे की परिवर्तन आहे परिवर्तनामध्ये आपल्याला काय देऊ शकतो आपण तेवढं देण्याची कोशिश करू बाई, आलतू फालतू हे लोकांना माहीतच आहे आपल्याला सांगण्याची काही गरजच नाहीये बाई ना इसलिए मेरा कहना है क्या क्या करो? अरे तूफान में नाव चलाना कोई मजाक नहीं शाहिर जी अरे तूफान में नाव चलाना कोई मजाक नहीं अरे तेरे आंधी में डराना कोई मजाक नहीं अरे एक तरफ तुम और एक तरफ हो एक तरफ तुम और एक तरफ हो और एक तरफ ये तारा कुंडाड़ी गाँव है पर मेरे नीले निशान को हिलाना कोई मजाक नहीं ध्यान में रखना तुम ध्यान में रखना ये नीला निशान की शेरनी है कोई आंडू पांडू की औलाद नहीं है शाहीर साहब अरे आम्र फळाचा रसिक हा अमराई मध्ये जाऊन बसत असतो आम्र फळाचा रसिक हा अमराई मध्ये जाऊन बसत असतो कारण पाडाचा आंबा हा बाजारामध्ये विकत मिळत नसतो लक्षात घ्या ज्या हावशी गवशी राहिला तो तिथं जातो तो बाजारात विकत मिळत नाही किती पैसा मोजाल तरी कारण तो पाडाचा आंबा असतो म्हणून लक्षात घ्या जे आहे तेच सांगा खरी गोष्ट आहे. फालतूगिरी सांगून काही अर्थ नाही बरोबर की नाही पहिल्या शेराची मानकरी जी मिळेल असेल पण मी तुम्हाला बरोबर काही म्हटलं नाही जे काही आहे नदीच्या समोर त्याच्यातला सागर तुम्हाला व्यक्त करत आहे दुसरं काही नवीन सांगत आहे का नाही म्हणून आहे का समोर काय म्हणते मी नववर साडी नेसून बाईची लुगडी नववर साडी नेसून बाईची लुगडी अन माहूर गळावर
महाल बांधला बिना राजा गडव्याला. होय, होय. काय आहे शब्दाकडे लक्ष असू द्या. अव एक महाल बांधला बिना बुडाच्या गडव्याला. पण पायवाट नाही खाल्ला बघाया गडव्याला. पण पायवाट नाही खाल्ला बघाया गडव्याला. एक महाल बांधला बिना बुडाच्या गडव्याला. एक महाल बांधला बिना बुडाच्या गडव्याला. पण पायवाट नाही खाल्ला बघाया गडव्याला. पण पायवाट नाही खाल्ला बघाया म्हणून म्हणते अरे मेरा नाम है जया भिसी मेरी बस्ती. मेरा नाम है जया अरे भिसी मेरी बस्ती. आई हूँ मुकाबिल अरे देख लूंगी मैं तेरी हस्ती. ए शाहीर तेरे उड़ाने से मेरी उड़ नहीं सकती. तेरे उड़ाने से मेरी उड़ नहीं सकती. ओए अरे ओ शाहीर ये मेरे मोटर के आगे तेरी बत्ती चल नहीं सकती. अरे मेरा कहना है क्या एक महाल बांधला बिना बुडाच्या गडव्याला. एक महाल बांधला बिना बुडाच्या गडव्याला. पण पायवाट नाही खाल्ला बघाया गडव्याला. पण पायवाट नाही खाल्ला बघाया गडव्याला. ओ शाहिरा बघा एक महाल बांधला बिना बुडाच्या गडव्यानं आणि पायवाट नाही खाल्ला बघाटा भडव्यानं. असा कोण असेल तो महाल बांधला आणि त्यानं पायवाट नाही केला. माय बापा हो तुम्हाला माहित आहे पायवा केल्याशिवाय घर उभं करता येईल का? पायवा बांधल्याशिवाय घर आपलं उभं होईल का? नाही होणार. पण असा तो कोण व्यक्ती आहे की त्यानं पायवाट खाल्ला नाही पण माडी उभी केली आहे का समोर? काय म्हणते मी अहो पाहत गेला बाजारात एका नदीला घेऊन पाहत गेला बाजारात एका नदीला घेऊन अहो त्याच्या कामात आली 7 जणाला
होय. इमानदार होती होय. आणि ते शीलवंत होती, गुणवंत होती, पण 7 जणाला घेऊन त्याच्या कामामध्ये आली. आली. तर ती बाई अशी कोण असेल? ती बाई घेऊन बाजारात गेला तो नकटीला, ती नकटी बाई कोण? मी म्हणत आहे तर घेऊन गेला तो बाजारात एका नकटीला क्षणात, तर ती बाई जे कोण आहे हे तुम्हाला बसलेल्यांना सांगायचं आहे. शाहीर साहेब, ती बाई कोण आहे हे तुम्हाला इथे बसलेल्यांना सांगायचं आहे. का समोर काय म्हणते मी? अहो झाली का मला सुरुवात, पाण्याआधी बांधले घर. झाली का मला सुरुवात, पाण्याआधी बांधले घर. त्यांच्या हाती धरलं नाही, केले घराचे प्लास्टर. त्यांच्या हाती धरलं नाही, केले घराचे प्लास्टर. अहो प्लास्टर करता करता नाकच गेलं खचून. बघा, झाली का मला सुरुवात, पायव्या आधी बांधले घर आणि कवच्या हाती धरला नाही, केले घराचे प्लास्टर. पण अहो प्लास्टर करता करता नाकच गेलं खचून. पण पायवात नाही केला. शाहीसाहेबाचा प्रश्न होता आता की धरतीची हड्डी कुठे आहे? धरती मातेची हड्डी कुठे आहे? शाहीसाहेब, आता धरती मातेची हड्डी कुठे आहे? आता तुम्हाला जर म्हटलं मी का नागपूरला गोलीबार चौकामध्ये भारत मातेचा पुतळा उभा आहे, नसेल तर तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता. खरी गोष्ट आहे. नागपूरला गोलीबार चौकामध्ये भारत मातेचा पुतळा उभा आहे. आता तुम्ही त्याचा चेक करा का आता हड्डी भारत मातेला कुठे आहे? कुठे आहे? खरी गोष्ट आहे. आता पायाची हड्डी सांगू का हाताची हड्डी सांगू का मानेची हड्डी सांगू का कमरेची हड्डी सांगूची? जागा सांगायला पाहिजे होती. होय ना. जागा सांगायला पाहिजे होती. शाहीर साहेब, तुमच्या या विचाराने धरतीचा हड्डी कुठे आहे? तर मेरू पर्वताला विश्वाचा म्हणजे धरतीचा कणा. मेरू पर्वताला विश्वाचा म्हणजे धरतीचा कणा होय. म्हणतात भगवंत विष्णू आणि मांडके पुराणामध्ये मेरू पर्वतीला मध्य कणा असे म्हणतात. होय ना. बरोबर आहे. तुमच्या शास्त्र पुराणामध्ये मी म्हणत आहे का? नाही. तुमचं शास्त्र पुराण म्हणते की मेरू पर्वताला विश्वाचा म्हणजे धरतीचा कणा मधल्या भगवंत विष्णू मार्कंडेय पुराणामध्ये मेरू पर्वताला मध्य कणा असे म्हणले जाते. तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर पुराणानुसार म्हणजे कारण आणि विज्ञान. तुम्हाला जर विज्ञानाच्या भाषेमध्ये जर जमत नसेल शायरी, तर शाहीर साहेब विचार करून शायरी करा. अगदी बरोबर. तुम्हालाच, कारण एवढी मोठी ही धरती माता आहे. या धरती मातेवर अति असंख्य लोक या धरती मातेवर राहत आहेत. कधी पाण्याने वापलेला तिचा अर्धा भाग आहे, तर धरतीवर आम्ही तिच्यावर बसलेले आहोत. बरोबर आहे. धरती मातेचा विचार जर करायला गेला तर एवढा लंबा खोल इतिहास आहे. एवढा खोल लंबा इतिहास आहे साहेब. होय ना. अरे
अंगातली पेशी जरी सोचतील ना तरी तुला भेटणार नाही भेटणार नाही. तुम्ही हड्डीची गोष्ट करून राहिल्या वय. मी बोलतो काय आणि तुम्ही सांगताय काय आणि तुम्ही विचारताय काय हा वय ना. आज जे पिढी आहे ते विज्ञान युगातली आहे परिवर्तनशील आहे इतिहास त्यांना माहीत असायला पाहिजे भूगोल शिकतात आता एखादा जर याचा पोरका जर येतो उभं झाला ना तर येतो एखाद्याने जर नाही समजलं तर तो नाही देतो तुम्हाला आता नाचला अंड फेकून मारेल तर गॅरंटी देतो काय ना देणं खाऊचं. विचार करा शाहीच आहे काहीतरी विचार करा कारण तुम्हें शाहिरी का अच्छा बड़ा खान खास तुम्हें शाहिरी का अच्छा बड़ा ज्ञान खास है अरे तुझमें मालूम है मुझे कि तुझमें अच्छा अभ्यास है अरे ज्ञान से लुटती है तुझमें ऐसी श्वास है ओ विठ्ठल माहुरे जी वय. तुझे पता नहीं तेरे हर सवाल का जवाब मेरे पास है वय ना. पाच आहे. ध्यान में रख काय विचारता काय बोलता हा बसलेला शिकले समजले नाही मूर्ख बसलेले लोक नाहीये तुम्हाला मला पायसाठी नाही आले ते अरे इथं आपल्याकडून काय घेता येईल का ते ज्ञान घ्यायसाठी आले लक्षात घ्या काहीतरी परिवर्तनाचं सांगा काहीतरी परिवर्तनशील शायरी करा म्हणून नाही का समोर काय म्हणते मी झाली तयार बघा ती मारी बिन पायव्याची खोल खाई झाली बघा रे तयार मारी बिन पायव्याची खोल खाई अव बोल्या गुन्हा कुठे लागला सांगा मजला आज काही बोल्या गुन्हा कुठे लागला सांगा मजला आज काही झाली तयार बघा ती माडी बिन पायव्याची खोल खाई वय ना. आणि गोल्या गुन्हा कुठे लागला सांगा आज मजला ठाई गोल्या गुन्हा कुठे लागला सांगा मजला आज ठाई शाही साहेब तर तो माडी बनणारा माणूस कोण आणि ती माडी कोणती विचार करा आणि ते बाई कोण जे 7 जणाला घेऊन त्याच्या कामामध्ये आली तर ती बाई कोण आणि ती माडी कोणती आणि तो माणूस कोण हे तुम्हाला सांगायचं आहे सांगायचं आहे. लक्षात घ्या वय ना. झाली तयार बघा ती माडी बिन पायव्याची खोल खाई गोला गुन्हा कुठे लागला सांगा मजला आज काही अहो गोपीचंद या दरवाजे खिडक्या लावून होय, 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 होय. विचार करायचा आहे क्या बात है. ती माडी उभी झाली बिना पायवाना होय ना. तर माडी बांधणारा कोणती माडी कोणती आणि ते बाई कोणती हे लक्षात घ्या तो माणूस कोण ज्यानं माडी बनवली तो माणूस कोणता आणि जे ती बिन पायव्याची माडी उभी झाली ती माडी कोणती आणि ते 7 जणाला घेऊन आली ती बाई त्याच्या कामात तर ती बाई कोणती आणि ते गोल्या गुन्हा तिला कुठे लागला हे तुम्हाला सांगायचं आहे म्हणून तुम्हाला म्हणत आहे काय. शब्दाकडे माझ्या लक्ष असू द्या वय ना. नाही तर मोठं बेकार काम होऊन जाईल वय. कारण मी वाईट भाषेमध्ये शायरी करत नाही आणि बोलल्याशिवाय सुद्धा जात नाही हे माझ्या शायरीची रीत आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे शाहीर साहेब एक एक शब्द माझ्या लक्षात घ्या ऐका माझा शेवट आहे ऐका काय म्हणते मी काय म्हणते. अहो झाली तयार बघा ती माडी बिन पायव्याची खोल खाई अरे गोला गुन्हा कुठे लागला सांगा मजला आज काही अहो गोपीचंद या गर्वाचे खिडक्या लावून
आशीर्वाद नाही खाल्ला